जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, आज आपण असा विषय घेणार आहे की आता तो विषय घ्यायला कुणीच तयार नाहीये. सगळ्यांनी चिडीचूप, कोणीच बोलायला तयार नाही. असा विषय घ्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण की जे काय आहे की ते बोलणं गरजेचंच आहे. म्हणून आज व्हिडिओ मी बनवतोय. त्या व्हिडिओचा उद्देश स्पष्ट आहे की तुमचे डोळे उघडावेत आणि तुमची सतसत विवेक बुद्धी जागृत व्हावी. माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा कदापि नाही की तुम्ही अंधश्रद्धेकडे झुकावं किंवा तुम्ही बंधुभावांच्या नादी लागावं, असा अजिबात नसून तुमचे डोळे उघडावे आणि तुम्ही सतसत बुद्धीनं नाण्याच्या दुसऱ्या सुद्धा बाजू बघाव्यात तुम्ही. ह्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, समाजामध्ये काही नासके आंबे असतात, तसे काही चांगले पण आहेत, काही भोंदू आहेत, तसे काही खरे पण आहेत. म्हणजे समजतंय का मला काय बोलायचं? ते असली नकली आहे या समाजामध्ये. जर काय आहेत खोटी बरं का, तर सगळे खोटे आहेत का, सगळे पापी आहेत का? असं पण नाही. तर पाठीमागं नाशिक जिल्ह्यामध्ये एक घटना घडली होती. त्याच्याबाबत आपण यूट्यूबवर व्हिडिओ बनवून त्याचे काही आपण त्याच्याबद्दल वाच्यता केली नाही. पण त्या माणसाने जे केलं ते वाईटच केलं, चुकीचं केलं आणि त्याला कायदा त्याला पद्धतीने त्याला काय असेल ती शिक्षा दिली. परंतु त्यानंतर आपण अशा काही गोष्टी बघतोय की त्याच्यामध्ये उठसूट कुठलीही महिला उठती, एखाद्या महाराजांवर आरोप करते, माझ्यावर 3 वर्षापूर्वी बलात्कार केला, माझ्यावरती 1 वर्षापूर्वी बलात्कार केला, 6 महिन्यापूर्वी बलात्कार केला. बट ठीक आहे, असं नाही मला म्हणायचं की ती महिला जी आरोप करते ते खोटे आहेत, असं नाही मला म्हणायचं. आणि असं पण नाही म्हणायचं की ती आरोप करते ती खरं आहे. ते खरं की खोटं त्याचा निष्कर्ष देणं हे कोर्टाचं काम आहे, ते माझं काम नाही. परंतु माझं हे काम आहे सांगणं तुम्हाला. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये किंवा अखिल पृथ्वीवरती ह्या घटना आजच्या घडलेल्या नाहीत मित्रांनो. ह्याला मोठा इतिहास आहे. समाजामध्ये अशा घटना अनादी काळापासून चालू आहेत. कधीपासून चालू आहेत? बऱ्याच वर्षांपासून चालू आहेत. अनेक ऋषीमुनी, इंद्र इत्यादी सुद्धा त्यांच्या तपश्चर्येमध्ये भंग आणण्यासाठी अप्सरांना पाठवत होते की त्याची तपश्चर्या भंग व्हावी. बदनाम करण्याचं षडयंत्र झालेलं त्यातला. गौतम बुद्धांना सुद्धा बदनाम करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध एका महिलेला पाठवलं होतं आणि ती महिला असं म्हणत होती की हा गर्भ जे आहे पोटामध्ये तो बुद्धांचाच आहे. तर भगवान गौतम बुद्धांनी ती सिच्युएशन होती ती अत्यंत शांततेने हँडल केली आणि शेवटी त्या महिलेला पश्चाताप झाला आणि तिने क्षमा मागितली बुद्धांची की प्रभू मला क्षमा करा. तसंच आपल्या संत तुकाराम महाराजांबद्दल सुद्धा त्या पद्धतीचं झालं होतं. ही तर सगळ्यांना माहितीच आहे. तुकाराम महाराजांपाशी सुद्धा एक वेश्या पाठवली होती त्यांना पतित करण्यासाठी, हे करण्यासाठी. तर तुकाराम महाराजांनी त्यांच्याच महिलेचे पाय धरले आणि म्हणले परस्त्री आम्हा रुक्माई समान. तिची अक्कल बंद झाली नाही का. तर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत समाजामध्ये. तर हे साधू संतांना, ऋषीमुनींना बदनाम करणे, तपस्व्यांना, योग्यांना बदनाम करण्यासाठी समाजामध्ये एक गट अनादी काळापासून कार्यरत आहे. आणि आज आपण बघतोय की एक महिला उठते, 4 वर्षापूर्वी बलात्कार केला, 2 वर्षापूर्वी बलात्कार केला. अरे बाबांनो, की जे त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांसाठी मला सांगायचं, तुम्ही त्यांच्यावर टीका करत राहिलाय, परंतु तुम्ही हे जाणलंय का, बघितलंय का, खरंच ती महिलेने केले जो आरोप केलाय तो खरा आहे का? आरोप अजून खरा सिद्ध व्हायचा आहे की खरंच केलंय का षडयंत्र आहे? असं सुद्धा समाजामध्ये बोललं जातं की असा काही गट आहे की अशा साधू संतांना, हिंदू धर्मातल्या लोकांना बदनाम करण्यासाठी त्यांना फंडिंग सुद्धा मिळतं. असं सुद्धा समाजामध्ये बोललं जातं. त्याचा सुद्धा तुम्ही विचार, कारण संशोधनाचा विषय मिळतं की न मिळतं हे नाही आपल्याला माहिती. मला तर नाही माहिती मिळतं की न मिळतं, पण समाजामध्ये ही चर्चा चालू असते की ह्या लोकांना समाजामध्ये हिंदू धर्मातल्या साधू संतांना बदनाम करण्यासाठी, टार्गेट करण्यासाठी फंडिंग मिळतं. का फंडिंग मिळतं? कारण की कन्वर्ट जे हिंदू धर्माला इतर धर्मीय जे काय आहेत की त्यांना कन्वर्ट करून इतर धर्मात खेचण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आणि प्रयत्नशील असताना हे जे महाराज लोक, साधू संत जे काय आहेत त्यांच्या प्रभावामुळे हे कार्यात बाधा उत्पन्न होती ना त्यांच्यात. आलं का तुमच्या लक्षात? की एखादा तुम्हाला जे त्रिविध ताप असतात लक्षात घ्या.
आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक हे त्रिविध ताप असतात. हे तर मी पाठीमागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की काही काही अशा गोष्टी असतात की त्या उपासनेने सुद्धा तुम्हाला त्याचा फरक पडतो तुमच्या लाईफमध्ये. आणि हे धर्मशास्त्रात उल्लेखित आहे, परंतु तुम्हाला फरक नाही पडावा. तुमच्या म्हणजे काही ग्रहांची उपासना असतील किंवा काही स्तोत्र असतील, काही पाठ असतील, काही पूजा असतील, काही अनुष्ठान असतील, की ते अनुष्ठानं केल्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये फरक पडतो, लाईफमध्ये फरक पडतो, तुमच्या विचार करण्याच्या ह्याच्यामध्ये फरक पडतो, वाणीमध्ये फरक पडतो, तुमचा ओरा चेंज होऊन जातो, तेज वलय येतं तुमच्यापाशी, अशा बऱ्याचशा गोष्टी. परंतु तुम्ही ही मला काय सांगायचं, उपासनेने माणसाच्या जीवनावर फरक पडतो असं धर्मशास्त्रात आहे आणि असे अनेकांना अनुभव आहेत. मग उपासना केल्याने ही लोक धर्मांतर करणार नाहीत, मग ह्यांना उपासना सांगणाऱ्यालाच बदनाम करून टाका, अशा पद्धतीचं काही षडयंत्र आहे का, याचा सुद्धा महाराष्ट्रामधल्या सुजान नागरिकांनी विचार करणं गरजेचं आहे. एखाद्यावरती आरोप करणं ही सोपी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आता ही जी काही महाराज आहेत काय असतील आणि अजून बी काही निघतील, त्यांना बदनाम करणं ही एक सोपी गोष्ट आहे, परंतु त्यांचे आरोप सिद्ध जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आपण ह्या निर्णयापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही की खरंच त्या व्यक्तीने त्या गोष्टी केल्यात की न केल्यात. उद्या तुमच्यातला कुणीही असेल, तुमच्यातला कुणीही बी असू द्या, एखादा आपला सबस्क्रायबर, त्याच्या विरुद्ध एखाद्या गावातल्या एखाद्या कुणीही आरोप केला, ह्याने चोरी केली किंवा ह्याने फलानं बलात्कार केला, हे केलं ते केलं, तर मित्रांनो, आरोप करणाऱ्याचं काय, बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येत नाही हो. मारणाऱ्याच्या हाताला तुम्ही धरू शकता, बोलणाऱ्याला काय बोलायला कुणी बी काही पण बोलेल. पण ते आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मौन ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा आपण पापाला भागी होऊ. कसं पापाला भागी होऊ ह्याच्याबद्दल आता हे एक तुम्हाला आम्हाला स्टोरी सांगण्याची फार आवड आहे, ही तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला एक विक्रम वेताळाची स्टोरी सांगतो. उज्जैन, मध्य प्रदेशमध्ये उज्जैन नावाच्या नगरीमध्ये विक्रमादित्य नावाचा राजा राज्य करत होता. त्या टायमिंगला ते काही एका तांत्रिकाने त्याला वेताळाला घेऊन यायला सांगितलं. त्याला काही विधान करायचं होतं. त्यावेळेला वेताळ त्याला रोज एक गोष्ट सांगायचा आणि त्या गोष्टीचं उत्तर जर विक्रम राजाने दिलं, त्याला माहिती त्याला उत्तरानं जर नाही दिलं तर त्याच्या डोक्याचे तुकडे होणार. म्हणजे ज्याला उत्तर माहिती आहे पण दिलं नाही तर तुकडे होणार, आणि जर का बोलला तर वेताळ पळून जाणार. असं म्हणजे स्टोरी अशी पाहिजे होती वेताळा तिथपर्यंत येण्यासाठी की ज्याचं स्टोरीचं उत्तर विक्रम राजाला माहिती नाही, मौन राहील. असा प्रश्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो त्याला आणू शकत नव्हता. तर त्याच्यामध्ये वेताळा महाराजांनी त्याला विक्रम राजांना एक गोष्ट सांगितली होती. तर गोष्ट अशी होती की एका ठिकाणी काही साधू संन्यासी भिक्षा मागायला गेले होते. भिक्षा मागायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या महिलेला पैसे घरी काही नव्हतं त्याला साधू संतांना खायला घालण्यासाठी. तर ती स्त्री काय म्हणली की गुरुजी महाराज तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी गाईचं दूध घेऊन येते. मग ती गेली तिच्या शेतामध्ये, तिने गाईची धार काढली आणि ती हांडा डोक्यावर ठेवला आणि ती दूध त्यांना खायला घ्यायला घेऊन येत होती. तर त्याच वेळेला गरुड नावाचा पक्षी एका अस्सल नागाला घेऊन आकाशातनं चालला होता. त्याने नाग पकडला होता खाण्यासाठी. तर ते नागाला असा दाबायचा सारखा गरुड, नाही का, त्याचे पंजे असतात ना असे असं दाबायचा. त्याच्यामुळं नागाच्या अशी जीभ बाहेर काढायचा नाग, आणि त्यावेळेला नागाच्या तोंडातनं विषाचं थेंब पडलं होतं. आणि ते नेमकं थेंब कशात पडलं, त्या हांड्यात. मग ती आलं, तिने ते स्वयंपाक केला, त्या महाराजांनी ती खीर खाल्ली, दूध पिले, आणि त्या विषाच्या प्रभावाने ती महाराज गेले मरून, साधू मरून गेले. मग गावामध्ये अशी चर्चा चालू झाली की ह्या बाईनी त्या महाराजांना मारलं, त्यांच्यापासलं धन, साधू संतांपासलं असलेलं धन काय असेल ते काढून घेतलं, हिनेच खून केलेला आहे, अशी चर्चा गावामध्ये झाली. ज्या वेळेला हे जी घटना तर ही घडली, लक्षात घ्या, परंतु यमराजा चित्रगुप्त म्हणला की हे जे ब्रह्महत्येचं जे पाप आहे नाही का, हे कुणाच्या माथी मारायचं, त्या नागाच्या माथी मारायचं. कारण की साधू संत मेलेले त्या बारीक गोष्ट आहे का? साधू संत हा त्यांची हत्या म्हणजे ब्रह्महत्या मानली जाते. ईश्वर भक्ताची हत्या म्हणजे ब्रह्महत्या मानली जाते, जे समर्पित आहे पूर्णपणे देवाला. त्याच्याशी
त्याचं नुकसान म्हणजे देवाचं नुकसान असंच मानलं जातं आणि त्याचा कठोर शिक्षा धर्मग्रंथात म्हणजे यम धर्म त्यांना देत असतो. तर म्हणले की आता ह्याची हत्येचं पाप कुणाला द्यायचं, नागाला द्यायचं का, त्याच्याच तोंडात विष पडले. तर यम म्हणले की नाही, नागाला कसं देऊ शकतो, तो पराधीन होता ना, गरुड त्याला दाबत होता म्हणून ती त्याच्या तोंडात विष पडले. मग म्हणले गरुडाला द्यायचं का, म्हणजे गरुडाला काय माहिती खालनं कोण हांडा घेऊन चालले का काय घेऊन चालले, त्याचा भक्ष्य त्याचा धर्म आहे नागाला खाणं, भूक लागली होती त्याला, म्हणते त्यासाठी चालला, त्याला पण दोष देणं चुकीचं आहे. मग म्हणले त्या बाईला दोष देणं योग्य आहे का, कारण की ती हांड्यात तिनेच त्यांना घातले खायला, नाही म्हणले तिला पण दोष देता येणार नाही, कारण की म्हणजे हे विक्रमादित्य सांगत होता, हा विक्रमादित्य सांगत होता ज्यावेळेला सॉरी बरं का माझं थोडंसं चुकलं, वेताळाने विचारलं होतं ब्रह्महत्येचं पाप द्यायचं कुणाला, त्यावेळेला यमधर्म नाही विक्रम राजा सांगत होता की ह्यांना पण देता येणार नाही, कुणाला, त्या स्त्रीला, कारण की तिला माहिती नव्हतं डोक्यामध्ये वर्ण नागाचं विष पडलंय म्हणून. म्हणले मग ह्याचं पाप द्यायचं कुणाला, तर विक्रम राजाने सांगितलं की याचं पाप हे सर्वथा ते गावामध्ये जी चर्चा करणारी जी आहेत ना, की ह्या बाईनीच असं केलं असेल, ह्या बाईनीच असं केलं असेल, त्यांच्या माती हे पाप. तर एक लक्षात घ्या, अशा कुठल्याही व्यक्तीची निंदा नालस्ती करू नका की ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही, सत्य माहिती नाही. हे व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश आहे की तुम्ही अशा कुठल्याही व्यक्तीची निंदा नालस्ती करू नका की ज्याचं सत्य तुम्हाला पूर्णपणे माहिती नाही, तेच बोला जे सत्य तुम्हाला पूर्ण माहिती. व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश होता आणि ह्याच कारणास्तव मी व्हिडिओ बनवला होता की सत्य बाहेर निघतोपर्यंत थांबा, निंदा नालस्ती करू नका, त्यांच्यावर टीका करू नका, फक्त वॉच अँड वेट या भूमिकेत राहा. मित्रांनो, मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.